आता आई-बाप असतात आपले. घरात 5 मुलं असू दे, 2 असू दे, 4 असू दे. तर घरात एक जरी भाकरी असली तरी आई काय करते, त्याचं 4 भाग करते आणि 4ही मुलांना देते. स्वतः खाणार नाही. बाप पण खात नाही. मिळून मिसळून प्रपंच काढत असतात. तसंच एक दिवस बघता-बघता वय झाल्यावर आई-बाप मरून जातात. तीच मुलं काटकसर करून त्यांना विद्याभ्यास देऊन, त्यांना लग्न लावून आई-वडील दिलेले असतात. मोठे झाल्यावर त्यांना तेच भाऊ-बहीण काय वाटतात, वैरी वाटतात, शत्रू वाटतात त्यांचे. का लहान असताना त्यांना हे शत्रुत्व दिसलं नाही का? त्यावेळेला त्यांच्याकडे अल्लडपणा असतो, बालिशपणा असतो, त्यावेळेला त्यांना व्यवहार ज्ञान नसतोय, संसार ज्ञान नसतोय. तोच मोठा झाल्यावर, लग्न झाल्यावर त्यांना संसार ज्ञान येतंय. त्यांना पैसे जुळवाजुळवीची लई मोठी बुद्धी येते. काय येते? माझ्या मुलांसाठी मला ठेवायला पाहिजे, माझ्या मुलांसाठी पाहिजे. का? अरे तुमच्या पाठीला पाठ बडवलेले भाऊ-बहीण असतात, ते पण तुम्हाला मुलासारखेच असतात, लक्षात घ्या. कारण आई-वडिलांनंतर मोठी बहीण आई समान असते आणि मोठा भाऊ आहे ना बापा समान असतोय. त्यांनी त्यांना बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण धर्म हेच शिकवतो आहे. तुम्ही अधर्म करायला लागला आहे. माझा भाऊ मेला तर मरू दे, बहीण मेला तर मरू दे, आई मेली तर मरू दे, बाप मेला तर मरू दे. मी आज मस्त जगत आहे ना, माझ्याकडे आलिशान गाडी आहे, आलिशान घर आहे, लक्झरी लाईफ आहे. पण हे चुकीचं तुमचं गैरसमज आहे. काळ आहे ना, काळ सगळ्यात बलवान आहे. ते मार असं मारताय ना, होत्याचं नव्हतं, 100% होतंच होतं आणि होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तुमच्याकडे कितीही धन दौलत असलं तरीही आपल्या बहिणीला, भावाला, आपल्या आई-वडिलांना वाईट वेळी, वाईट प्रसंगी त्यांना बघणं गरजेचं आहे आणि बघितलंच पाहिजे, लक्षात घ्या.